तर पाकिस्तानने नुकताच एक जबरदस्त दावा केलाय की त्यांनी अमेरिका आणि इराणमधलं एक मोठं युद्ध थांबवलं. आता साहजिकच प्रश्न पडतो की या दाव्यामागे खरं काय. चला तर मग आज याच गोष्टीचा आपण शोध घेऊया. पाकिस्तानच्या ह्या दाव्यानंतर आंतरराष्ट्रीय मीडियावर त्यांचं खूप कौतुक झालं. जणू काही ते जागतिक शांतता दूतच आहेत असं चित्र निर्माण झालं. पण पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. आज आपण या दाव्याच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि एक अशी कहाणी समोर येईल जी मुत्सद्देगिरीची नाही तर एका देशाच्या प्रचंड निराशेची आणि हतबलतेची आहे. गंमत म्हणजे शांततेची ही जी काही मोठी घोषणा झाली होती ना, ती फार काळ टिकलीच नाही. खरं तर ती जीव लगेचच विरून गेली. हा युद्धविराम इतका तकलादू निघाला की तो लगेचच मोडला. आणि मग ह्या घोषणेमागे नक्की काय हेतू होता यावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि इतक्याच सोशल मीडियावर एक मोठी चूक झाली. या एका चुकीमुळे पाकिस्तानच्या ह्या डिप्लोमॅटिक विक्ट्रीच्या कथेवर अक्षरशः पाणी फिरलं गेलं. या घटनेमुळे संपूर्ण दाव्यावरच शंका निर्माण झाली. तर मग खरी कहाणी काय होती? या सगळ्या गोंधळामुळे एकच प्रश्न उरतो की पाकिस्तान या युद्धविरामासाठी इतका का आतुर झाला होता. या निराशेमागे 3 मुख्य कारणं दडलेली आहेत. चला आपण एक एक करून ती समजून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण आहे आर्थिक दबाव. आणि याची सुरुवात होते देशाच्या एकूण परकीय गंगाजाळीपासून. आता या आर्थिक संकटातच UAEने अचानक त्यांच्या 3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड मागितली आणि पाकिस्तान आणखी एका मोठ्या संकटात सापडला. आणि याचा परिणाम काय झाला? तर या एकाच मागणीमुळे, फक्त एका मागणीमुळे पाकिस्तानची जी काही परकीय गंगाजळी होती ती एका रात्रीत तब्बल 18% कमी झाली. विचार करा, हे किती मोठं आर्थिक संकट असेल. दुसरं कारण होतं एक सामरिक सापळा. सौदी अरेबियासोबत एक संरक्षण करार होता, ज्यामुळे पाकिस्तान एका विचित्र परिस्थितीत अडकला. त्यांना 2 मित्र राष्ट्रांपैकी एकाची निवड करावी लागणार होती, एक अशक्य निवड. आणि तिसरं कारण म्हणजे ऊर्जा संकट. एका सामान्य पाकिस्तानी नागरिकाच्या कमाईचा जवळजवळ 1/3 हिस्सा फक्त इंधनावर खर्च होतोय. यावरून त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. आता गंमत म्हणजे इराणमधून येणारा स्वस्त पण बेकायदेशीर इंधनाचा प्रवाह हा पाकिस्तानसाठी एका लाईफलाईनसारखा होता. आणि तो पुन्हा सुरू व्हावा ह्यासाठी युद्धविराम होणं अत्यंत गरजेचं होतं. पण ही समस्या इथेच संपत नाही. हे सगळं मिळून आणखी एका मोठ्या संकटाला जन्म देतं, ते म्हणजे कर्जाचं एक भयंकर चक्र. तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जाच्या दुष्टचक्रात म्हणजे एका विशिष्ट सायकल ऑफ डेटमध्ये अडकली आहे. ही 4 टप्प्यांची प्रक्रिया पाहिली की लक्षात येतं की पाकिस्तान दरवर्षी कर्जाच्या खाईत आणखी खोलवर कसा जात आहे. IMF असो, आखाती देश असोत किंवा मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीन, या सगळ्यांच्या कर्जाखाली पाकिस्तान दबला आहे आणि यामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? पाकिस्तानच्या या संकटात इतर देशांसाठी काही महत्त्वाचे धडे नक्कीच आहेत. हे विश्लेषण आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतं. एक म्हणजे अनुदानाचं राजकारण किती धोकादायक ठरू शकतं. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय आघाड्या कशा उलटून पडू शकतात. आणि तिसरं म्हणजे कोणत्याही बाह्य संकटाचा सामना करायचा असेल तर आर्थिक स्थिरता किती महत्त्वाची आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. पाकिस्तानचे हे संकट फक्त त्या देशापुरतं मर्यादित नाहीये. त्यांच्या अस्थिरतेचा परिणाम संपूर्ण प्रदेशावर होऊ शकतो. आणि हेच या संकटाचं सर्वात मोठं आणि गंभीर आव्हान आहे.